नमस्कार मंडळी, कशात तुम्ही? मजेत ना? मजेत असणारच, त्याशिवाय काय आपला व्हिडिओ बघताय का? तर आज मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे. आम्ही कुठे गेलो होतो एकविरेला. तर माझ्या ध्यानात आणि मनात सुद्धा नव्हतं की मला कधीतरी एकविरा देवीचं मंदिर पाहायला मिळेल. कारण आमच्यापासून लय लांब आहे ते. सातारा कुठं आणि एकविरा कुठं, आणि कधी मनात पण आलं नव्हतं की कधीतरी मला एकविरेला जायला मिळेल. पण नशिबानं जायला मिळालं. आणि खरंच एकविरेचा डोंगर चढणं म्हणजे लय मुश्किल काम आहे. चालून चालून एवढं पाय दुखायला लागलं. आणि जेवढं चालेल तेवढं अजून पुढं आहे. जेवढं चालेल कुणाला विचारलं की म्हणायचे आहे 10 मिनिटावरती, आहे 10 मिनिटावरती. प्रत्येक स्टॉलवाल्याला विचारलं, एक 10 मिनिटानंतर विचारलं किती राहिलंय? आलंय जवळ, आहे 10 मिनिटावरती. आलंय जवळ, आहे 10 मिनिटावरती. जवळ-जवळ 1 तास झाला चढत होतो आम्ही. भयंकर बेकार अवस्था झाली. आणि एवढा डोंगर मी पहिल्यांदाच कुठल्यातरी मंदिरात जायला, किंवा कारण मी अजून कधीच कोणत्या गड किल्ल्यावरती गेली नाही. त्यामुळं हा अनुभव डोंगर चढायचा पहिलाच होता. आणि एवढं पाय दुखत होतं, एवढं म्हणजे जाताना त्रास झाला, येताना काहीच वाटलं नाही. येताना आम्ही पटकन पायऱ्यावरून आलो खाली. पण झालं असं की आम्ही जाताना दुसऱ्याच रस्त्याने गेलो आणि येताना जो पहिला जुना पायऱ्यांचा रोड आहे त्या रोडनं खाली आलो. त्यामुळे पटकन एक 15 मिनिटात खाली आलो. पण वर जाताना जवळपास आम्हाला पाऊण तास 1 तासच्या आसपास तरी गेलाच असेल. तर इथं काय म्हणतात, अजिंक्यकालीन किंवा शिवकालीन काहीतरी लेणी होती. आणि एवढी सुंदर ही लेणी होती. पण आमच्याकडं तिथं तिकीट काढून जायचं होतं. तो तिकीटचा काही प्रश्न नव्हता. पण आमच्याकडे तितकासा वेळ नव्हता, कारण आम्ही इथं पोहोचलोच 2:30-3च्या आसपास. आणि तिथून आम्हाला नंतर दुसरीकडे जायचं होतं खोपोलीला. आणि लाईनची एवढी गर्दी हे पण मी पहिल्यांदाच बघितलं होतं की लाईनला एवढ्या लाईन होत्या. असं काय म्हणतात, लाईनमध्ये पण आमचा 1 तास गेला. कारण आमच्याच गावच्या 4 ट्रॅव्हल्स होत्या. आणि विशेष म्हणजे मला खरंच ही वाटलं की सातारची माणसं कुठेही जगात नेऊन सोडा, कुठंही जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात नेऊन सोडा, तिथली माणसं लगेचच ओळखतात तुम्ही सातारकर का. तर आमच्या बोलण्यावरनं, भाषेवरनं आम्हाला तिथली सगळीच म्हणायचे, "तुम्ही सातारचे आहेत का?" तर "हो, आम्ही सातारचे आहे." कारण आम्हाला अभिमान आहे, आम्ही सातारचे आहेत. कुठेही नेऊन सोडलं तरी सातारची माणसं लगेच 0 मिनिटात माणसं ओळखतात की बाबा ही सातारची माणसं आहेत. तर इथली लेणी अशी होती. वेळ नव्हता, कारण आत बघण्यासारखं खूप होतं. असं राजमहलसारखं आतमध्ये होतं. म्हणजे बघा ना, एवढं सगळं दगडात कोरलेली लेणी होती. आणि आतमध्ये खरंच खूप सुंदर होतं. पण वेळ नसल्यामुळं ते नाही पाहायला मिळालं. तर आतमध्ये CCTV होता आणि काय म्हणतात, मोबाईल यूज करायला परवानगी नव्हती. इतकं सुंदर देवीचं स्वरूप होतं, इतकं मनमोहक होतं की पाहतच बसावंसं वाटत होतं. शेवटी तिथून बाहेर आल्यानंतर जो कॅमेरा फुटेज वगैरे होतं तिथं, LED होता, तर तिथं मी शूट केलं, कारण आतमध्ये मोबाईल परवानगी नव्हती. तर आम्ही बरेचसेच फोटो वगैरे काढले, पण व्हिडिओ छोटासा झाला, कारण मोबाईल अलाउडच नव्हता. तर छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.